Hello, my dear student. Once again, welcome you all in the another video section. Today, we are going to discussing about the ribosome and the inclusion bodies. These are the last part of our prokaryotic cell. So, let's start. आता रायबोसोम बद्दल आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. रायबोसोम आपल्या सर्वांना माहिती आहे काय आहे तो. ठीक आहे बेटा, चला तर मग करू त्याची स्टडी. रायबोसोम normally non-membrane bound organelles. There is no any kind of the membrane present around it. ह्या रायबोसोमला त्याच्या अवतीभोवती कुठलंही आवरण नाही म्हणून नॉन मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल आहे. ओके, so it is very necessary to find know that की where it is find. तो दिसून कुठे येतो, कुठे असतो तो रायबोसोम. Ribosomes are found in all cell, both eukaryotic cell and prokaryotic cell. लक्षात आलं ना, आपल्या समोर रायबोसोम दिसतोय, राईट साइडला एक त्याची आकृती आहे. आणि this ribosome or this type of ribosomes are found mostly in every type of cell, whether it may be eukaryote or prokaryote. दोन्ही प्रकारच्या सेल मध्ये तो आपल्याला दिसून येतो. ठीक आहे बेटा. आता सेलच्या मध्ये तो नेमका कुठे आहे, इन द न्यूक्लियस आहे का सायटोप्लाझम आहे का मेम्ब्रेनवर आहे, कुठे आहे. विदिन द सेल रायबोसोम्स आर फाउंड नॉट ओनली इन द सायटोप्लाझम. म्हणजे तो केवळ आपल्याला सायटोप्लाझम मध्येच असतो अशातला अजिबात प्रकार नाही. विदिन द सेल, सेलच्या आतमध्ये रायबोसोम तर आहे, पण रायबोसोम हा नॉट ओनली फाउंड इन द सायटोप्लाझम, फक्त तो सायटोप्लाझम मध्येच आहे असं अजिबात नाही. रायबोसोम ऑल्सो फाउंड इन दी क्लोरोप्लास्ट. बेटा माहिती आहे क्लोरोप्लास्ट काय, की जिथं फोटोसिंथेसिसची प्रक्रिया होते. आलं लक्षामध्ये, तर प्लांट्स मध्ये क्लोरोप्लास्ट मध्ये आहे. तसेच मायटोकॉन्ड्रिया, मायटोकॉन्ड्रिया मध्ये सुद्धा आहे. अँड ऑन रफ ER, रफ याने खडबड असलेला, ER यानी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. कारण तो रफ का बनतो, तर दीज ribosomes are is in the form of the particles and these particles are attached to the endoplasmic reticulum. When these particles are attached to the endoplasmic reticulum, then the particular part of that organelle become rough. That's why we call them rough ER. Okay, म्हणून त्याला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला ते पण डिटेल मध्ये शिकायचं आहे. ठीक आहे. In prokaryote, ribosomes are associated with the plasma membrane of the cell. बेटा नीट लक्षात घ्या, आपण सांगतोय की आपण जनरली वी आर इनिशियली अँड मेनली फोकस्ड ऑन द NEET एक्झाम. आपला फोकस जो आहे तो NEET एक्झामच्या माध्यमाने आहे. त्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आणि NCERT मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही YouTube वर वेगवेगळ्या प्रकारची जी काही कोचिंग इन्स्टिट्यूटचे व्हिडिओ ऑलरेडी अवेलेबल असलेले चेक करतात. तर त्यामध्ये आपल्या सर्वांना प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे अशी की लाईन टू लाईन NCERT ला फोकस करणं. सो कीपिंग दॅट आयडिया इन माय माइंड, आय एम ऑल्सो डुईंग द सेम. ओके बेटा, मी सेम प्रकार करतोय. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये जो रायबोसोम आहे, तो रायबोसोम प्लाझ्मा मेम्ब्रेन सोबत असोसिएट असतो, मीन्स इन कॉन्टॅक्ट असतो. इन कॉन्टॅक्ट म्हणजे च्या संपर्कात आहे, किंवा संपर्कात म्हणण्यापेक्षा असोसिएशन मध्ये संघटन आहे. संघटन म्हणजे दोघे एकमेकाला जोडलेले. दे आर अबाउट 15 नॅनोमीटर टू बाय 20 नॅनोमीटर इन अ साइज. आता 15 नॅनोमीटर बाय 20 नॅनोमीटर इतकी त्याची साईज आहे. ठीक आहे बेटा, पुढे दे आर मेड अप ऑफ 2 सब युनिट. रायबोसोमला 2 सब युनिट आहेत. एक आहे 50S वाला आणि 30S वाला. आता NEET चे MCQ असेल, AFMC असेल, किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कॉम्पिटेटिव्ह टाइप ऑफ एक्झाम्स आहेत, त्याच्यामध्ये हा प्रकार विचारला जाईल की
subunit of the ribosome present in the prokaryotic cell. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये जो रायबोसोम असतो तो रायबोसोम किती सब युनिटचा असतो, म्हणजे किती असं विचारलं नाही तर कोणत्या सब युनिटचा असतो, तर 50S आणि दुसरा म्हणजे 30S. आता यस स्टँड काय करतं, यस मीन्स काय, यस इज द मेजरमेंटल युनिट. ठीक आहे, त्याला स्पेसिफिक कोइफिशियंट असे आपण त्याला असंही म्हणू. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना त्याला सेडिमेंटेशन असं सुद्धा म्हणतात. म्हणजे थोडक्यात आपण सांगणार काय आहोत की यस स्टँड फॉर आणि स्वेदबर्ग युनिट असं सुद्धा म्हणतात, कारण हे स्वेदबर्ग एक शास्त्रज्ञाचं नाव आहे, म्हणून त्यांनी त्या पार्टिकलची साईज मोजण्याचं एकक म्हणून यस हे लावलेलं आहे. मग आता इथं आपल्याला जे प्रोकॅरियोट मध्ये जो रायबोसोम दिसतो, दॅट रायबोसोम इज ऑफ टू टाइप ऑफ सब युनिट. द फर्स्ट वन इज द 50S अँड द सेकंड वन इज द 30S. आणि आता या दोघांची बेरीज नाही करायची बेटा, या दोघांची बेरीज केली की 80 होतं, तर असं अजिबात नसतं. इट्स अ साईज. ओके, these two when present together form 70S प्रोकॅरियोटिक रायबोसोम. हा सुद्धा प्रश्न एमसीक्यू ला मोस्ट ऑफ द टाइम विचारला जातो की प्रोकॅरियोटिक सेल मध्ये प्रेझेंट असलेला रायबोसोम हा किती एस वाला असतो. ठीक आहे, तर याच्यासाठी आणि मोस्ट ऑफ द टाइम मी सांगितलेलं आहे तुम्हाला की तुम्ही कुठेही जरी गेलात, कितीही मोठ्या कोचिंग इन्स्टिट्यूटला जॉईन झालात, तर एव्हरीवेअर इज अ सेम. यू जस्ट नीड टू कीप वन थिंग इन युअर माइंड. कुठेही जा, देर इज अ नो प्रॉब्लेम, पण तिथं एव्हरीवेअर द सिच्युएशन, द सिलेबस, द कंटेंट ऑफ द सिलेबस इज एव्हरीथिंग सेम. सगळं काही तिथं कसं असणार आहे, सेम असणार आहे. तर त्याच्यासाठी इथं आपल्याला ह्या अशा गोष्टी बारकाईने लक्ष द्यायच्या आहेत. दीज टू व्हेन प्रेझेंट टुगेदर, ते दोन एकत्र येतात त्यावेळेस 70S प्रोकॅरियोट रायबोसोम तयार करतात. ठीक आहे बेटा. आता प्रिव्हियसली व्हॉट काइंड ऑफ द इन्फॉर्मेशन वी हॅव अबाउट द रायबोसोम. सो रायबोसोम इज द प्रोटीन फॅक्टरी ऑफ द सेल. आपल्या सेलमध्ये जे प्रोटीन निर्माण करणारी जी फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीला आपण रायबोसोम असे म्हणतो, म्हणून तिला प्रोटीन फॅक्टरी ऑफ द सेल असं सुद्धा कन्सिडर केलं जातं. ठीक आहे, म्हणून रायबोसोम आर द साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिसची साइट म्हणून रायबोसोमला ओळखलं जातं. ठीक आहे बेटा, पुढे सेव्हरल रायबोसोम्स मे अटॅच टू द सिंगल mRNA. आता तुमच्या माहितीस तो थोडीशी ऍडिशनल माहिती आपल्याला इथं आहे, जे पूर्वी आता नंतर 12वी सायन्स मध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे, पण आता प्रेझेंटली वी नीड टू डिस्कस अबाउट इट ओव्हरलुक. मग ओव्हरलुकच्या माध्यमाने त्याच्याकडे आपल्याला बघायचं. बेटा, प्रोटीन सिंथेसिसची प्रक्रिया करण्यासाठी रायबोसोमला mRNA ला अटॅच व्हावं लागतं. ठीक आहे, काय म्हणलो मी, द प्रोसेस ऑफ द प्रोटीन सिंथेसिस टेक्स प्लेस व्हेन द रायबोसोम्स आर अटॅच्ड टू द mRNA. विदाउट अटॅचिंग द mRNA, रायबोसोम कुड नॉट एबल टू प्रोड्यूस दॅट प्रोटीन. मग काय की mRNA जो आहे ते एक स्ट्रेट आहे, तो तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये त्याचा अभ्यास केलेला. त्याच्यानंतर माय डिअर स्टुडंट, तुमच्या सगळ्यांना असं सांगायचं की रायबोसोम्स हा जो अटॅच झालेला mRNA ला, तो mRNA हा कसा आहे की सिंगल स्टँडर्ड असतो. तो आरएनएचा एक प्रकार आहे. एम स्टँड मेसेंजर आरएनए आहे. मेसेंजर मीन्स इट कॅन कॅरी द मेसेज, आणि कोडच्या स्वरूपामध्ये त्याच्याकडे, कोडॉनच्या स्वरूपामध्ये त्याच्याकडे मेसेज असतो फॉर द प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे, मग आता ह्या mRNA ला जोपर्यंत रायबोसोम अटॅच होणार नाही तोपर्यंत प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस स्टार्ट होणार नाही. मग आता एखाद्या रायबोसोमला जर एखाद्या mRNA ला एकापेक्षा जास्त रायबोसोम जर अटॅच झाले तर त्याला पॉलीरायबोसोम नावाची एक कन्सेप्ट इथं तयार होते. वाक्य काय बोललोय बेटा आपण, दिस इज द, इथं दिसतंय आपल्याला एक लाईट ब्ल्यू कलरचा, स्काय ब्ल्यू कलरची एक लाईन दिसते. दॅट लाईन इज रिप्रेझेंटेड द mRNA and there are several other structures like ribosome are attached to the same line. ओके बेटा, सेम लाईनला ते अटॅच आहेत. मग काय व्हायला इथं, कारण रायबोसोम आहेत ते अनेक रायबोसोम एकाच mRNA ला अटॅच झालेले आहेत ना, मग इथं ह्या प्रकाराला आपण पॉलीरायबोसोम असे म्हणतो, आणि ते चेन तयार करतात. क्लिअरली आपल्याला आकृतीवर दिसतं. सेव्हरल रायबोसोम मे अटॅच टू द सिंगल mRNA अँड फॉर्म द चेन, आणि चेन तयार करतात बेटा, आणि दॅट चेन इज कॉल्ड ॲज अ पॉलीरायबोसोम किंवा एर्गोसोम
किंवा त्याला पॉलिसोम असे सुद्धा म्हणतात. ही ऑल इन्फॉर्मेशन आय सिन्सिअरली रिक्वेस्टिंग टू एव्हरीवन, इट इज अ playing very important role in a 12th standard. So you just need to be focused here. आपल्याला काय करायचं तुमच्या सगळ्यांना की खूप छान लक्ष द्यायचं आहे. व्हिडिओच आहे किती 30-35 मिनिटाचा बेटा, आणि कुठल्याही प्रकारची आपल्याला म्हणजे एक टेक्निकल अडचण न येता असं काही सगळं घडलं पाहिजे. चलो, each polysome about 4 to 8 ribosome attached to the single mRNA. आता तुमचा प्रश्न डोक्यात येऊ शकतो, सर कॅन वी से दॅट की एक्झॅक्ट हाऊ मेनी नंबर ऑफ द रायबोसोम्स आर अटॅच्ड टू दॅट mRNA? यस, तर ते आपल्याला ह्या बुक मध्ये दिलेलं आहे की अबाउट 4 to 8, मिनिमम 4 and मॅक्झिमम 8 नंबर ऑफ द रायबोसोम्स मे अटॅच्ड टू दी सिंगल mRNA. लक्षात घ्या किती mRNA अटॅच होऊ शकतात mRNA ला. द रायबोसोम ऑफ द पॉलिसोम ट्रान्सलेट द mRNA इनटू द प्रोटीन. मी आत्ताच म्हणलोय बेटा, तो जो mRNA आहे त्या mRNA ला ट्रान्सलेट करतात, म्हणजे mRNA नाही करत, mRNA वर प्रेझेंट असलेले जे कोडॉन असतात प्रोटीन साठीचे, जे अमायनो ऍसिडला कोड करतात. प्रोटीन कसा बनतो आपल्या सर्वांना माहिती असेल. आय होप दॅट एव्हरीबडी शुड व्हेरी वेल अंडरस्टँड अबाउट द फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. Initially, the structural and functional unit of the protein is amino acid. When amino acids are joined to each other by the peptide bond, then it forms a peptide. Then these peptide can attach to each other, then it forms the polypeptide. Polypeptide may attach to each other and forming a chain, and that chain is nothing but the प्रोटीन, आणि ती प्रोटीन तयार करतात. म्हणजे प्रोटीनचा स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट कोणी असेल तर अमायनो ऍसिड आहे. म्हणून तोच अमायनो ऍसिड तयार होण्यासाठी त्याला एक कोड दिलेले असतात, आणि ते कोड रीड करण्याची क्षमता ही रायबोसोम कडे असते. ठीक आहे, हे डिटेल मध्ये आपल्याला एक 12th स्टँडर्डला 3 नंबरचा चॅप्टर आहे ज्याला इनहेरिटन्स व्हेरिएशन म्हणतो, आणि 4 नंबरचा एक आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. ह्याच्यामध्ये आपल्याला फार डिटेल मध्ये ते सगळं शिकायला मिळणार आहे. पण एक अगोदर सांगायचं म्हणजे असं की ही माहिती आपल्या सर्वांना त्यावेळेस आठवणीत असणे फार गरजेचं आहे. ठीक आहे. पॉलीरायबोसोम फॉर्म्ड ड्युरिंग द पिरियड व्हेन द नंबर ऑफ कॉपीज ऑफ द सेम पॉलीपेप्टाइड रिक्वायर्ड. आता विचार करा की पॉलीपेप्टाइड हे प्रत्येक प्रोटीनच्या वेळेस फॉर्म होणं गरजेचं आहे का? The question should be arised here. Can polypeptide need to be formed for every type of the protein synthesis? No. When मग it is possible, तर कधी पॉसिबल आहे? सेम पॉलीपेप्टाइड जर आपल्याला पाहिजे असतील सेम म्हणून मग एकाच mRNA ला अनेक या ठिकाणी कोण अटॅच होऊ शकतात? हे रायबोसोम अटॅच होऊ शकतात, जर सेम पाहिजे असेल तर. आणि सेम नसेल तर एका mRNA ला एक जण अटॅच झाला तरी चालेल. चला, आता टाइप ऑफ रायबोसोम्स काय आहे बेटा? चला, रायबोसोमचे 2 प्रकारचे आहेत, फिक्स्ड आणि फ्री. म्हणजे फिक्स आणि फ्री. फिक्स्ड रायबोसोम फाउंड अटॅच्ड टू दी प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता हे फिक्स असणारे म्हणजे चिटकलेले ना. कुणाला? फिक्स्ड रायबोसोम्स फाउंड अटॅच्ड टू दी प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि फ्री रायबोसोम, जे फ्री रायबोसोम्स आहेत, फाउंड फ्रीली इन द सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्स. म्हणजे सायटोप्लाझम मध्ये जे मॅट्रिक्स आहे किंवा सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्स आहे त्याच्यामध्ये ते फ्रीली फिरतात, फ्रीली मुक्तपणे संचार करत असतात. ओके. फ्री रायबोसोम सिंथेसिस द प्रोटीन. चला, फ्री रायबोसोम तयार काय करतात? तर ते प्रोटीन तयार करतात. आणि ते काय म्हणजे हे तयार करत नाहीत का सर फिक्स्ड? यस, बोथ टाइप ऑफ द रायबोसोम, दोन्ही प्रकारचे, फिक्स्ड असो किंवा आपला दुसरा फ्री असो, both type of ribosomes are able to produce the protein or able to synthesize the protein, but they are produce or synthesize that protein for the different work or different function. For example, बघा, फ्री रायबोसोम जे आहेत सायटोप्लाझमच्या मॅट्रिक्स मध्ये प्रेझेंट आहेत, त्यांनी तयार केलेलं प्रोटीन फक्त इंट्रासेल्युलर यूज साठीच वापरलं जातं. इंट्रासेल्युलर, ठीक आहे, म्हणजे विदिन द सेल. The protein produced by the free ribosome used within the cell only. ओके बेटा, हे लक्षात ठेवा एमसीक्यू साठी. आणि दुसरे आता फिक्स रायबोसोम आहेत, हे काय करतात? ते पण प्रोटीन सिंथेसिस करतात, बट त्यांना ट्रान्सपोर्ट करतात आउटसाइड और एक्स्ट्रा सेल्युलर यूज.
सेलच्या बाहेर जाऊन त्या प्रोटीनचा उपयोग होण्यासाठी सेलच्या बाहेर जातात ते प्रोटीन आणि बाहेरचं कार्य करतात. तर अशा पद्धतीचे दोन आपल्याला घटक दिसतात. ठीक आहे बेटा. आता जायचं आपल्याला इन्क्ल्युजन बॉडीज काय आहे. इन्क्ल्युजन बॉडीज इम्पॉर्टंट आहे, पण मी इतक्या इझिली आणि छान सांगतो की तुम्हाला अजिबात टेन्शन येणार नाही. प्रोकॅरियोट हॅव्हिंग समथिंग युनिक इन द फॉर्म ऑफ इन्क्ल्युजन. प्रोकॅरियोट मध्ये असं काहीतरी असतं की ते युनिक असतं, युनिक एकमेव असतं प्रोकॅरियोट मध्ये. ठीक आहे, आणि त्याला आपण इन्क्ल्युजन्स असे म्हणतो. ओके बेटा, इन्क्ल्युजन म्हणतो. पुढे रिझर्व फूड मटेरियल इन द ब्ल्यू ग्रीन अल्गी. रिझर्व म्हणजे राखीव फूड मटेरियल जे आहे, आपण आता नाही का आपल्या घरी उरलेलं अन्न जे स्टोअर करून ठेवतो किंवा आपल्या बॉडीमध्ये सुद्धा ग्लुकोज आहे तो ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये काय केला जातो तर स्टोअर केला जातो. त्याच पद्धतीनं जे राखीव अन्न पदार्थ आहेत, रिझर्व फूड मटेरियल जे ब्ल्यू नीलहरित शैवाल मध्ये असेल, इज अ सायनोफॅसियन स्टार्च और लिपिड ग्लोब्यूल. ठीक आहे, एमसीक्यू साठी अत्यंत गरजेचं आहे, इम्पॉर्टंट पण आहे. हे आपल्याला ब्ल्यू ग्रीन अल्गी मध्ये रिझर्व फूड मटेरियल कोणत्या स्वरूपात असतं तर ते असतं सायनोफायसियन स्टार्च किंवा लिपिडचे ग्लोब्युल्स. आता लिपिड माहितीये, पण ग्लोब्युल म्हणजे त्याचे लार्जर पार्टिकल्स. ठीक आहे बेटा, ग्लोब्युल्स लाईक पार्टिकल. इन बॅक्टेरिया ग्लायकोजन इज फाउंड ॲज अ रिझर्व फूड. वरती दिलंय आपल्याला की ब्ल्यू ग्रीन अल्गी मध्ये सायनोफायसियन, नोट्स काढत चला, रनिंग नोट्स लक्षात ठेवा. बॅक्टेरियामध्ये रिझर्व फूड काय आहे तर ग्लायकोजन आहे. चला, ग्रॅन्युल्स ऑफ द प्रोटीन आर ऑल्सो ऑकर. आणि प्रोटीनचे जे ग्रॅन्युल्स आहेत, ग्रॅन्युल्स म्हणजे सुद्धा पार्टिकल्स किंवा स्मॉल साइज्ड पार्टिकल्स आहेत. ग्रॅन्युल म्हणजे कण. ठीक आहे, रिझर्व मटेरियल इन द प्रोकॅरियोटिक सेल आर स्टोर्ड इन सायटोप्लाझम. आता जे आपण सांगितलं ना बेटा, ग्लायकोजन आहे, त्याच्यानंतर सायनोफायसियन स्टार्च आहे, त्यानंतर लिपिड्स ग्लोब्युल्स आहेत, हे ठेवले कुठे जातात तर दीज आर द, फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू अंडरस्टँड दॅट की दीज आर द रिझर्व फूड मटेरियल ऑफ डिफरंट ऑर्गॅनिझम and they store that material. So it's necessary now to understand की where they stored it, ते तिथं कुठे स्टोअर करतात त्यांना, तर त्यांना सायटोप्लाझम मध्ये स्टोअर करावं लागतं. आता सायटोप्लाझम मध्ये त्यांना स्टोअर करणारं कोण आहे तर उदाहरणामध्ये तेच इन्क्ल्युजन बॉडीज आहेत. आलं लक्षामध्ये. म्हणजे इन्क्ल्युजन बॉडीज इज द बॉडीज ऑर द स्ट्रक्चर इन विच डिफरंट टाइप ऑफ रिझर्व फूड मटेरियल बाय द डिफरंट टाइप ऑफ ऑर्गॅनिझम्स आर स्टोर्ड. ओके ना, किती स्टोअर करायला, हे छान. दीज आर नॉट मेम्ब्रेन बाउंड. कुठल्याच प्रकारचं मेम्ब्रेन तुम्हाला त्या कशावर दिसणार नाही बेटा, ह्या घटकावर दिसणार नाही. दे लाई फ्री इन दी सायटोप्लाझम. म्हणजे ते विचार जर केला तर मुक्तपणे सायटोप्लाझम मध्ये फिरत असतात. आणि त्याचं जर उदाहरण विचारलं गेलं तर फॉस्फेटचे ग्रॅन्युल इज अन एक्झाम्पल ऑफ दॅट इन्क्ल्युजन बॉडी. या इन्क्ल्युजन बॉडीचं एक उदाहरण जर पाहिजे असेल तर फॉस्फेटचे ग्रॅन्युल्स म्हणजे इन्क्ल्युजन बॉडीचं उदाहरण होय. आय होप दॅट माय डिअर स्टुडंट, आपण एनसीईआरटीचं पुस्तक चेक करा असं मी वारंवार सांगतोय. मोस्ट ऑफ द टाइम आय वुड लाईक टू सजेस्टेड यू अँड इन्फॉर्म यू ऑल्सो दॅट की प्लीज चेक द बुक ऑफ एनसीईआरटी. ह्या एनसीईआरटी मध्ये आणि ह्याच्यामध्ये लाईन टू लाईन सेम आहे, किंवा हा सिलेबसच मी एनसीईआरटीचा घेतो आहे. ओके बेटा, चलो. त्याच्यानंतर आपलं फॉस्फेट ग्रॅन्युल्स आहेत, सायनोफायसियनचे ग्रॅन्युल्स आहेत आणि ग्लायकोजनचे ग्रॅन्युल्स आहेत. आता हे आपल्याला कायमस्वरूपी डोक्यात ठेवायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. गॅस व्हॅक्युअल्स आर फाउंड इन द ब्ल्यू, ग्रीन, पर्पल, ग्रीन फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. बघा, हे जे सांगितलं तर गॅस व्हॅक्युअल सुद्धा काय आहे तर ही एक सायनोफायस आपल्या याच्यासारखे एक स्ट्रक्चर आहे इन्क्ल्युजन बॉडी सारखं, ज्याच्यामध्ये गॅस स्टोअर केला जातो. कळलंय माय डिअर स्टुडंट. ही आता याची काही स्पेशलाइज्ड अशी काही आकृती नाही माय डिअर स्टुडंट. देयर इज नो स्पेशलाइज्ड डायग्राम फॉर इंडिकेशन ऑफ दॅट inclusion bodies, but inclusion bodies look like
सिमिलरली दिस टाइप ऑफ द डायग्राम, ह्या टाईपची डायग्राम आपल्याला दिसू शकते जी राईट साइडला आपल्याकडे. ते काय ग्रॅन्युल सांगितलं ना, ज्याच्यामध्ये डिफरंट टाइप ऑफ द रिझर्व फूड मटेरियल स्टोअर केलं जातं. दे आर फ्रीली लाईज इन दी साइटोप्लाझम. इतकेच गोष्टी लक्षात ठेवा. ओके, चलो आगे बढ़ते हैं. आता पुढे जाऊ आपण युकॅरियोटिक सेलच्या बद्दलची चर्चा करायला. तर युकॅरियोटिक सेलची चर्चा जबरदस्त आहे, खूप छान आहे, कारण चॅप्टरवर 2-3 MCQ तर आरामात विद्यार्थ्यांना NEET मध्ये विचारले जाऊ शकतात. म्हणून डोंट अंडर एस्टिमेट दी पॉवर ऑफ दॅट चॅप्टर. ओके, ह्या चॅप्टरची पॉवर अंडर एस्टिमेट करण्यात अजिबात शहाणपणा नाहीये. चलो, युकॅरियोटिक सेल म्हणजे काय? आतापर्यंत आपण प्रोकॅरियोटिक सेल संपवलंय, आता युकॅरियोटिक सेल संपवून टाकू. द युकॅरियोटिक सेल कन्सिस्ट ऑफ दी प्रोटिस्ट, प्लांट सेल, एनिमल सेल आणि फंजाय, बुरशीच्या ज्या सेल्स आहेत त्यांना आम्ही युकॅरियोटिक सेल असं कन्सिडर करतो. प्रोटिस्ट म्हणजे काय सर? स्मॉल मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम, स्मॉल मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम ज्याला आम्ही म्हणतो प्रोटिस्ट. ठीक आहे बेटा, चलो पुढे निघू. त्यानंतर इन युकॅरियोटिक सेल देर इज अ एक्सटेन्सिव्ह कंपार्टमेंटलायझेशन आहे. आता कंपार्टमेंटलायझेशन आहे, एक्सटेन्सिव्ह म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात. का? कारण युकॅरियोटिक सेल मध्ये जेवढे ऑर्गॅनिल्स आहेत, ऑल द ऑर्गॅनिल्स प्रेझेंट इन द युकॅरियोट्स आर सेपरेटेड फ्रॉम ईच अदर बाय द स्पेसिफिक मेम्ब्रेन. म्हणजे त्या सगळ्या ऑर्गॅनिल्सला मेम्ब्रेन आहे ना, मग मेम्ब्रेन असल्यामुळे डेफिनेटली कंपार्टमेंट तर तयार होतील. मायटोकॉन्ड्रियाचं वेगळं कंपार्टमेंट, ह्या आपल्या क्लोरोप्लास्टचं वेगळं, जेवढे जेवढे मेम्ब्रेन बाउंड आहे सगळ्यांचं वेगळं वेगळं कंपार्टमेंट होऊन जाईल. इन द युकॅरियोटिक सेल देर इज अन एक्सटेन्सिव्ह कंपार्टमेंटलायझेशन ऑफ द सायटोप्लाझम. आणि तसेच न्यूक्लियसवर सुद्धा आवरण आहे, न्यूक्लियर एनवेलोप आहे, न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे. That's why nucleoplasm and the cytoplasms are totally separated from each other because of due to presence of that nuclear membrane. यालाच compartmentalization म्हणतो. That type of the compartmentalizations is not found in the prokaryotic cell because prokaryotic cell does not contain membrane bound organelles. Okay, their nucleus is also membraneless. चलो, in the eukaryotic cell there is extensive compartmentalization of the cytoplasm through the presence of membrane bound organelle. कशामुळे हे सगळं झालं? मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स मुळे. आता हे ऑर्गॅनिल्स नावाचा वर्ड फर्स्ट टाइम आय होप हिअर चाललेला आहे. प्रिव्हियसली व्हिडिओ सेक्शन मध्ये सुद्धा मी त्याबद्दल बोललेला आहे. दोज स्टुडंट हू कीनली ऑब्झर्व, कीनली वॉच माय व्हिडिओ, so please keep it that things in your mind कि organelles is a structural microscopic functional unit present in the cytoplasm of the cell. म्हणजे मग उदाहरणामध्ये मायटोकॉन्ड्रियाला आपण ऑर्गॅनिल्स म्हणत आहोत, आपण त्या क्लोरोप्लास्टला म्हणत आहोत. ठीक आहे, तर हे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे हे सगळे कोण आहेत आता बोललेले मी, तर हे सगळे ऑर्गॅनिल्स आहेत. ते मायक्रोस्कोपिक आहेत, ते फंक्शनल आहेत, दे आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम आहेत, म्हणून त्यांना पेशी अंगके मराठीमध्ये म्हणतो. चला, युकॅरियोटिक सेल पजेस अन ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस. वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे संघटित एकदम चांगल्या स्वरूपाचा त्याच्यामध्ये काय आहे, न्यूक्लियस प्रेझेंट आहे. अँड विथ अ न्यूक्लियर एनवेलोप, एनवेलोप याने आवरण, आणि त्या न्यूक्लियस तर वेल ऑर्गनाइज्ड आहे आणि ऑर्गनाइज असून त्याच्यावर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. इन ऍडिशन युकॅरियोटिक सेल हॅव द व्हरायटी ऑफ कॉम्प्लेक्स लोकोमोटरी अँड सायटोस्केलेटन स्ट्रक्चर. बेटा ह्या युकॅरियोटिक सेल मध्ये आपल्याला लोकोमोटरी आणि सायटोस्केलेटन स्ट्रक्चर्स दिसतात, ज्याचा अभ्यास आपल्याला आता पुढील व्हिडिओ सेक्शन मध्ये बघायला मिळेल. जसे आपण वी आर मूव्हिंग इन द अनदर सेक्शन ऑफ द चॅप्टर, वी शुड डेफिनेटली clear all the concept related to the locomotory as well as a cytoskeleton structure च्या बद्दल. तर असे ऍडिशन मध्ये जे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये नव्हते, तर ह्या पद्धतीचे व्हरायटी ऑफ द कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर सुद्धा, लोकोमोटरी स्ट्रक्चर सुद्धा आपल्याला दिसेल.
सायटोस्केलेटन स्ट्रक्चर सुद्धा त्या युकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला दिसून येईल, जे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नव्हतं. देअर जेनेटिक मटेरियल ऑर्गनाइज्ड इनटू दी क्रोमोसोम. आता आपण प्रोकॅरियोटिक सेल बघत होतो, तर त्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लिओइडच्या स्वरूपामध्ये, जिनोफोरच्या स्वरूपामध्ये आपल्याला काय दिसत होतं, तर जेनेटिक मटेरियल दिसत होतं. पण इथे जेनेटिक मटेरियलचा प्रकार वेगळा आहे युकॅरियोटिक सेलमध्ये. इन द युकॅरियोटिक सेल द जेनेटिक मटेरियल ऑर्गनाइज्ड इनटू द क्रोमोसोम. ठीक आहे बेटा, गुणसूत्राच्या स्वरूपात आहे. ऑल द युकॅरियोटिक सेल्स आर नॉट आयडेंटिकल. ठीक आहे ना. खूप सारे युकॅरियोटिक सेल आहेत. आत्ताच आपण बोललोय की प्रोटिस्ट आहे, प्लांट आहे, एनिमल आहे, फंजाई आहे. Every type of such organism show the presence of eukaryotic cell, but these eukaryotic cells are structurally, functionally, morphologically not same. त्या कधीच समान नाहीत, एक लक्षात ठेवा. All eukaryotic cells are not identical. Plant and animal cells are different as the former possess cell wall. ठीक आहे, प्लांट मध्ये सेल वॉल आहे, प्लास्टिड्स आहेत आणि लार्ज सेंट्रल व्हॅक्युअल आहे, विच आर ऍबसेंट इन एनिमल सेल. विचार करा, प्लांट सेल आणि एनिमल सेलचा एक जनरल स्वरूपाचा जो डिफरन्स आहे तो असा आहे माय डिअर स्टुडंट, प्लांट सेलला सेल वॉल असतात अँड एनिमल सेल डू नॉट, त्यांच्याकडे नाही. प्लांट सेल ऑल्सो कन्सिस्ट ऑफ द लार्ज सेंट्रल व्हॅक्युअल and animal cell do not. Plant cell consists of the plastid. Plastid means chloroplast. Okay beta, that chloroplast, chromoplast, amyloplast, various type of such cells structures are present there, which is normally show the presence of pigment which help in the process of the photosynthesis, and that type of the structures will not be present inside the animal cell. ठीक आहे, म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या, प्लांट सेल आणि एनिमल सेल मध्ये थोडासा फरक. एनिमल सेल हॅज अ सेंट्रिओल. एनिमल सेल मध्ये सेंट्रिओल आहे, बट दॅट सेंट्रिओल ऑलमोस्ट अबसेंट इन द प्लांट सेल. तो सेंट्रिओल ऑलमोस्ट अबसेंट आहे प्लांट सेल मध्ये. ठीक आहे बेटा, तर अशा पद्धतीने आता तो सेंट्रिओल काय होता, तर सेंट्रिओलचा डिटेल अभ्यास आपल्याला एनिमल सेलच्या बाबतीमध्ये करताना होणार आहे. तर once again thank you for all those students who watch that video till end. तर माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की प्रचंड व्यवस्थितरित्या आपल्या सर्वांचा अभ्यास पूर्ण करून घेतला जाणार आहे. नक्कीच विदाउट एनी हेजिटेशन you need to score too much great marks in the NEET biology. तर त्यासाठी मुलांनो आणि मुलींनो आपल्या सर्वांना विनंती करतो की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कंटिन्युअसली व्हिडिओ बघत राहा. अगदी 30-35 मिनिट रोज वेळ द्यायचा आहे आणि ऑफलाईन सुरू झाल्यानंतर तर मग काही टेन्शन नाहीये. ठीक आहे, तर थांबू आपण इथे. आय होप दॅट हा सुद्धा, आणि आपले जे कमेंट्स आहेत, इफ यू वांट टू suggest me any suggestion or the instruction, so please I would like to sincerely requesting to every student to comment me. मला कमेंट करा आणि तुम्हाला काय एक्सपेक्टेशन्स आहेत अजून, आणि मला काही सजेशन द्यायचे असले तर विदाउट एनी हेजिटेशन यू शुड नीड टू बी कमेंट इन अ कमेंट बॉक्स. ओके बेटा, लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला अजिबात विसरू नका. टिल देन, गुड बाय, गॉड ब्लेस यू ऑल.